नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्या वनरक्षक पदाकरिता त्यांनी मेरिट लिस्ट म्हणजे गुणवत्ता यादी काय केली की प्रसिद्ध केलेली आहे. तर तुम्ही जर वेबसाईटवर गेल्यानंतर इथे स्क्रोलिंगमध्ये तुम्हाला दिसेल. इथे स्क्रोलिंगमध्ये केल्यावर तुम्हाला समजून जाईल की इथे ऑनलाईन परीक्षा आधारे वनरक्षक पदाकरिता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की फॉरेस्ट गार्ड नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे आणि कोल्हापूर या विभागाकरता काय केलं की त्यांनी ही यादी प्रसिद्ध केली आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त मार्क म्हणजे रँक वाईज यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर सपोज तुम्हाला काय केलं की मी आता ठाण्याची यादी दाखवतो. म्हणजे ठाण्याची यादी दाखवली तर ठाण्यामध्ये जर बघाल तुम्ही तर 116 मार्काचा टॉपर आहे. आणि इथे जर जाल तुम्ही तर ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार म्हणजे 80,000 80,207 एवढे उमेदवार जे आहेत ते 54 पेक्षा जास्त मार्कांचे आहेत. 80,207. तर इथं कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त आहे ठाण्यामध्ये. मी तुम्हाला दाखवतो की किती उमेदवार आहे ते. 80,207. टोटल जर बघितले तुम्ही तर 2,61,879 एवढे 39 एवढे उमेदवार आहेत ते 54% जास्त असणार आहे. तर त्या सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हे होणार आहे. ग्राउंड होणार आहे. हालत माहिती काढली होती मी इथं. 80,207 काढले होते. त्याच्यानंतर जर बघाल तर बाकीच्या विभागानुसार वेगवेगळे आहेत. चंद्रपूरचे वेगळे आहेत, गडचिरोली वेगळी आहे. आता तुम्ही जर जाल तुम्ही तर याच्यामध्ये जर बघाल तुम्ही गडचिरोलीचे बाकीचे याचे बघितले एक एक नुसार तर चंद्रपूरचे जर पाहिलं तुम्ही तर चंद्रपूरमध्ये हे चंद्रपूरमध्ये जर बघाल तुम्ही तर हे आहेत 15,970 एवढे उमेदवार आहेत ते 54 पेक्षा जास्त आहेत. आणि चंद्रपूरचं दाखवतो 15,970 एवढे उमेदवार आहेत ते. 930, 970, 15,970 एवढे उमेदवार आहेत ते आहेत की त्याच्यासाठी क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर गडचिरोली विभागासाठी जर पाहिलं तुम्ही गडचिरोलीसाठी तर 15,425 एवढे उमेदवार आहेत ते क्वालिफाय आहेत. 15,425 एवढे उमेदवार. किती आहे तिथे 15,425. सॉरी 10,425 सांगत आहे मी. 10,425 एवढे उमेदवार आहेत. इथे 10,24 सॉरी 424 एवढे उमेदवार आहेत. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही तर पुढचा विभाग जर बघितला तर अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे उमेदवार आहेत 4,597 एवढे उमेदवार आहेत. सगळ्यात कमी अमरावतीमध्ये आहेत. 4,597 एवढे उमेदवार जे आहेत ते 54 पेक्षा जास्त आहेत. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये जर पाहाल तुम्ही तर आहेत 11,091 एवढे उमेदवार आहेत.
11,091 एवढे उमेदवार जे आहेत ते आहेत क्वालिफाय आहेत 11,091. त्याच्यानंतर न झालं तर औरंगाबाद विभागामध्ये 10,704 एवढे आहे. 10,704 एवढे उमेदवार आहेत. त्याच्यानंतरनं हा राहतो औरंगाबाद धुळे विभाग. धुळे विभागात जर पाहिलं तुम्ही तर धुळ्यामध्ये आहेत 10,414 उमेदवार. 10,414 एवढे आहेत. तर इथे बघू शकता 10,414 उमेदवार आहेत धुळ्यामध्ये. त्याच्यानंतरनं नाशिक विभागामध्ये जर पाहिलं तुम्ही तर नाशिक विभागामध्ये आहेत 15,947 उमेदवार. 15,947 उमेदवार आहेत. त्याच्यानंतरनं राहते पुणे विभाग. पुणे विभागामध्ये कमी आहेत उमेदवार, ते आहेत 8,915 उमेदवार आहेत. 8,915 एवढे उमेदवार आहेत पुण्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर राहते ठाणे विभाग तर सांगितलेला आहे ऑलरेडी मी. त्याच्यानंतरनं जो आहे तो आहे कोल्हापूर विभाग. कोल्हापूर विभागामध्ये जे आहेत ते जर बघाल तर सगळ्यात 44,233 एवढे उमेदवार आहेत. चव्वेचाळीस 233 आहेत आणि त्याच्यानंतर जर बघाल नागपूर विभाग याच्यामध्ये आहेत 59,336 एवढे उमेदवार आहेत. असे सगळे मिळून असे सगळे मिळून जर बघाल तुम्ही तर 2,71,339 एवढे उमेदवार काय ते टोटल असणार आहेत. सगळ्यांची बेरीज केल्यावर एवढे उमेदवार होतील. तर हे बघू शकता आहेत 59,336 एवढे उमेदवार आहेत. ओके. तर ही इन्फॉर्मेशन होती. तर तुम्ही बघू शकता की कॅटेगरी वाईज किती असणार आहे इथे कॉम्पिटिशन आहे. तर सगळ्यात जास्त ठाण्यामध्ये अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर नागपूरमध्ये आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूर आहेत, चंद्रपूर आहे, नाशिक आहे. त्याच्यानंतर पाहाल तुम्ही तर नाशिकनंतर यवतमाळ आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, गडचिरोली आहे. त्याच्यानंतर जर बघाल तर अ, धुळे आहे, पुणे आहे आणि अमरावती आहे. तर ही होती यादी या पदांकरिता. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.